दारात तसं पाणीच पाणी झाले आणि शेवणाला टाकणार टाकणार इथून आपलं पावसाचं वातावरणच प्राप्त होत नाही तिकडे ते काढायचं नारळात हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जाओ. तर खूप दिवसांनी मी काय केलेलं आहे, ताक जे आहे ती सकाळी सकाळी लाईट गेली होती म्हणून मी भांड्यात करून बघितलेलं आहे, जे की आपलं छोटं पातेलं आहे त्यामध्ये. पण हे मला काही जमलं नाही, ते ताक व्यवस्थित काही झालं नाही. तर चला असं मी ते ठेवून दिलं. खूप वेळ त्याला म्हणजे अर्धा तास त्याला मी प्रयत्न केला पण ते काही झालं नाही. तर मी मग ते ठेवून दिलं आणि माझ्या कामाला लागले. तर कामाची सुरुवात ही सकाळी उशिरा उठले होते. काय मुलांना सुट्ट्या आहेत, मला पण थोड्या सुट्ट्या आहेत. सुट्ट्या म्हणजे मी आता कामावरून घरी आहे त्यासाठी मी पण उशिराच उठलेली आहे. तर चला म्हणलं मुलांना सुट्ट्या आहेत तोपर्यंत आहे जरा रिलॅक्स, तर चालू दे आपलं जसं आहे तसं, जसं होईल तसं काम आपलं चालू आहे. तर काय झालेलं आहे, उठल्यावर मी म्हणजे सर्व जे आपले सकाळचे कामं असतात ती उरकून घेतलेली आहेत. लादी वगैरे प्रतीक्षानं पुसून घेतलेली आहे मी. उंबरठा आणि डोर जी आहे ती पुसून घेतलेलं आहे. रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. आणि इथे बघा प्रतीक्षानं असं छान मस्त घर पुसून घेतलेलं आहे. पण प्रतीक्षानं घर पुसलं ना कुणाला एंट्रीच होऊ देत नाही घरामध्ये, कारण काय तर पावलं होतात म्हणे साऱ्या घरामध्ये. तर ठीक आहे, ते पण बरोबर आहे. तर इथे काय केलेलं आहे, आज आपल्याला गुरुवाराची सुरुवात करायची आहे. म्हणजे स्वामींचे जे 11 गुरुवार आहेत ते मी धरायला चालू केलेले आहेत, आजपासून करणार आहे. तर आजच्या पहिल्या गुरुवारासाठी हे जी पंचामृत मी तयार करून घेतलेलं आहे ते स्वामींच्या अभिषेकासाठी घेतलेलं आहे. आणि हे जे आहे ते आपलं पौर्णिमा पण आहे आज आणि गुरुवारसुद्धा आहे, त्यासाठी घेतलेलं आहे. थोडंसं चंदन आणि गोमूत्र, तसेच पाणी आणि हळद. ह्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजलसुद्धा ॲड करू शकता. तर चला, चंदनाचा वास जो आहे थोडासा सुगंधित आणि छान येतो, तर त्यासाठी एवढं मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हळदीचं जे उंबरठा लेपन आहे ते मी करून घेतलेलं आहे. तर छान दाटसर असं मस्त लेपन जे आहे ते तयार केलेलं आहे. मला वाटतं अजून अक्षय तृतीयेच्या दिवशीसुद्धा केलं होतं. आणि आत्ता गुरुवार म्हटलं की आपल्या प्रत्येक गुरुवारी हे असतं. तर चला, केलेलं आहे मी लेपन वगैरे. आणि लेपन झाल्याबरोबर लगेच आपल्या डोरवरसुद्धा काय केलेलं आहे, जे स्वस्तिक आणि ओम ते पण आपल्या नेहमीच्या कुठल्याही म्हणजे जो आपला स्पेशल दिवस असतो व्रताचा वगैरे त्या दिवशी मी नक्कीच करते. तसेच ज्या दिवशी उंबरठा लेपन असतं त्या दिवशीसुद्धा मी करून घेते. तर झालेलं आहे आपलं उंबरठा लेपन. म्हणजे थोडंसं हे वाळेपर्यंत मी काय केलेलं आहे, आपल्या डोरवरचं जे आहे ते करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं घट्ट आणि एकदम पातळ नाही ठेवलेलं आणि एकदम घट्ट पण नाही केलेलं, का तर छान दिसतं ते एकदम दाटसर लावलेलं. आणि एकदम तुम्ही ज्यावेळेस घट्ट असं करता ना मग त्याच्या अशा लेवाट्या झाल्यासारख्या होतात आणि ते सारल्यासारखं होऊन जातं, मग ते तेवढं व्यवस्थित दिसत नाही आहे. त्यासाठी मला असंच आवडतं, थोडंसं पतलं केलं ना छान बसतं उंबरठ्यावर. बघा, याच्यावरती नुसती थोडीशी रांगोळी जरी काढली ना तर खूप मस्त दिसते. तर छान अशी रांगोळीसुद्धा झालेली आहे, मस्त असा त्याला आकार आलेला आहे. आणि हे केलेलं आहे, लगेच मी दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. वारं वगैरे काय असतं सकाळच्या टायमिंगमध्ये भरपूर असतं, तर त्यासाठी पटकन म्हणजे दिवे वगैरे लागत नाही आहेत. इथे दिवे, अगरबत्ती, थोडासा धूप, कापूर मी काय केलेलं आहे लावून घेतलेलं आहे. आणि थोडेसे फुलं, हळद, कुंकू, अक्षता वाहून आपल्या उंबऱ्याची पूजा जी आहे ती मी करून घेतलेली आहे. आणि एक प्रार्थना जी आहे ती मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहे.
आणि प्रार्थना म्हणजे काही नाही, आपली सोपी आहे. जी आपली निगेटिव्हिटी असते ती आपल्या घरामध्ये येऊ नये, जी निगेटिव्ह शक्ती असते ती येऊ नये, सदा पॉझिटिव्हिटी येवो, निगेटिव्हिटी दूर हो, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि उंबरेची पूजा इथं आपल्याला संपन्न करायची आहे. तर वाऱ्यामुळे कापूर जो आहे तो विझलेला आहे आणि अशा प्रकारे छान अशी आपली पूजा जी आहे ती झालेली आहे. तर ताईची मला एक कमेंट होती कालची की डेली पूजामध्ये 3 फिंगर्स यूज करत जावा. तर हो ताई, मी नक्की करेल. तुम्हाला कमेंटमध्ये पण रिप्लाय दिलेला आहे आणि व्हिडिओमध्ये पण सांगते, मी नक्की करेल. आणि आज नाही केलेले, कारण ही जी कमेंट आहे ना, मी माझा म्हणजे पूर्ण पूजा वगैरे झाल्याच्या नंतर बघितलेली आहे. तर चला, मी नक्कीच पुढच्या वेळेसपासून ट्राय करेल. आणि तुम्ही जे सांगता ते मला आवडतं, कारण कसं आहे ना, जे पण आध्यात्मिक कुठल्याही गोष्टी असू दे मला आवडतात, ऐकायलाही आवडतात, सांगायलाही आवडतात आणि करायलाही आवडतात. बाकी मग ते कसंही कुणी कसंही समजू देत, मनोभावे समजू दे अगर न समजू देत. तर इथं काय केलेलं आहे, मी सर्वात प्रथम आपला जो कलश आहे तो बसून घेतलेला आहे पूजेचा आणि आचमन करून घेतलेला आहे. श्री केशवाय नमः, माधवाय नमः, नारायणाय नमः असं म्हणून आचमन करून घेतलेलं आहे. आणि नंतर जो आहे तो इच्छा बोलून, आपलं जी गोत्र असतं ते गोत्र बोलून, आपलं नाव घेऊन आपला इच्छापूर्तीचा संकल्प इथे आपल्याला सोडायचा आहे. तर तो संकल्प जो आहे तो मी सोडलेला आहे. आणि हे आचमन आणि संकल्प सोडून आजच्या पूजेला मी सुरुवात केलेली आहे. ही चूक जी आहे ती माझ्याकडून प्रत्येक म्हणजे कुठलंही व्रतवैकल्य असू द्या त्याच्यामध्ये होते. तर ह्यावेळेस मात्र मी आठवणीनं हे काम पहिलं करून घेतलेलं आहे. संकल्परहित ही पूजा मी केलेली आहे. आणि सर्वप्रथम गणपतीची पूजा जी आहे ती आपण गणपतीच्या पूजेशिवाय सुरुवात नसते असं म्हणतात. त्यासाठी सर्वप्रथम गणपतीचा अभिषेक केलेला आहे, चंदनाचा आणि पंचामृताचा. तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालेल, असं काही नाही आहे की प्रत्येक गोष्ट ही आपल्या पूजेला असलीच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपला भाव. आपण किती श्रद्धेने करतो, किती भावनेनं करतो, त्याला जास्त महत्त्व आहे. चला, इथे काय केलेलं आहे, मी गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे. त्याला बसण्यासाठी थोडंसं अक्षताचं आसन दिलेलं आहे. त्यानंतर जो दिवा आहे प्रज्वलित करून त्यालासुद्धा हळदी कुंकू देऊन अक्षता वाहून पूजा करून घेतलेली आहे. आणि नंतर आपल्या स्वामींचा अभिषेक केलेला आहे. तर इथं सुद्धा एक ताईचीच कमेंट होती मागे की ताई, तुम्ही सुद्धा पूजेमध्ये पूजा करता वेळेस दिसाव्या असा कॅमेरा तुम्ही सेट करा. तर तसा नाही जमत इथं मला. मी खूप वेळेस ट्राय केलेला आहे. कुठली तरी एकच बाजू दिसते, कारण इथं एका साईडनं कॉट आहे, एका साईडनं टेबल आहे आणि एका कॉर्नरला जो आहे तो देव्हारा आहे. आणि देव्हारा जो आहे तो माझा काय आहे, उंच आहे थोडासा, म्हणजे त्याला खाली ड्रावर असल्यामुळे ना तो उंचावर येतो. त्यासाठी पूजा ही मी जास्त करून काय करते, सर्व देव खाली घेऊन पूजा करते आणि कधी कधी वरी करते. तर त्यासाठी असं थोडंसं एका साईडनं दिसतंय. तर आज काय केलेलं आहे, प्रतीक्षाला जो आहे तो कॅमेरा पकडायला लावलेला आहे. इथे स्वामीचा अभिषेक केलेला आहे. अभिषेक हातावरती केलेला आहे मी, म्हणजे जी पाणी आहे ना, एका देवाचं अभिषेकाचं पाणी दुसऱ्या देवाला लागू नये यासाठी त्याच थाळीमध्ये केलेलं आहे. पण थोडंसं असं हातावरती स्वामींना धरून केलेलं आहे. आणि अभिषेक झाला की काय केलेलं आहे, जे हिना अत्तर तर माझ्याकडे नाही आहे. अत्तर कसं असतं ते मी कधीच यूज केलेलं नाही आणि मला ते माहीतही नाही. पण माझ्या बहीण जी आहे ती काही प्रोडक्टचा सेल करते, तिच्याकडे अत्तर होतं, तर ते मी मागवलेलं आहे. आणि तेच अत्तर जे आहे ते काय केलेलं आहे, स्वामींना लावून घेतलेलं आहे. आज फर्स्ट टाईम लावलेलं आहे. तर आज सगळी पूजा व्यवस्थित, म्हणजे जशी की आपण म्हणतो ना ह्याच्याप्रमाणे बघा, पद्धतशीर एक एक असं कुठलीही हे न सोडता
सर्व म्हणजे जशी पाहिजे तशी झालेली आहे. मला फूल वगैरे जसे पाहिजे तसे नाही भेटले. मी 50 रुपयाची फुलं आणले, पण मला एवढे काही ते जसे पाहिजे तसे भेटलेले नाहीत. मुलांनी काय केले, त्याला सांगितले, तो घेऊन आला. त्याने फक्त झेंडूचेच फुलं आणलेले आहेत. तर चला असं स्वामींसाठी हार तरी मिळाला. तर फूल आजकाल एवढे महाग देत आहेत ना. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांनी पावशेर का अर्धा किलो फुलं होते, ते त्यांनी 100 रुपयाचे दिले मला. तर चला असो, जे मिळाले त्यातच आपलं समाधान मानूया आणि आपली पूजा इथे संपन्न करूया. तरी ते स्वामींना हार घालून घेतलेला आहे आणि थोडंसं फुलांनी पाणी शिंपडून फोटो वगैरे पुसून घेतलेला आहे आणि गंध अक्षता जी आहेत त्या वाहून घेतलेल्या आहेत. तसेच आपला जो नेहमीचा कलश आहे म्हणजे डेलीचा, त्याला पानं वगैरे लावलेले आहेत. पण आजचा हा जो स्वामींच्या पूजेचा कलश मांडलेला आहे ना, त्याला मात्र पानं वगैरे मी काही लावलेली नाही आहेत. आणि एका साईडनं जी आपली जी घंटी आहे ना वाजवायची, ती ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडनं शंख ठेवलेला आहे आणि समोर आरती वगैरे आणि एक पाण्याचा पेला छोटासा जो आहे तो ठेवून इथं आपली पूजा वगैरे आता झालेली आहे. इथे आता मी ठरवलं होतं की सर्व झाल्याच्या नंतर हे पुसून घेऊन रांगोळी काढायची इथे मला. पण काय झालं, तिथलं आवरलं आणि बाजूला गेले तर रांगोळी काढायचं मी नंतर विसरून गेले. आणि धूप दीप आरती लावून घेतली आणि तशीच मग आरती जी आहे थोडासा स्पेस मला इथे दिसला, तर तिथे मला रांगोळी काढण्यासाठी मी जागा केली होती. पण दिवा जो आहे तो वरी ठेवण्याऐवजी खाली ठेवला आणि विसरून गेले. चला असं होतं, कुठली गोष्ट माझ्याकडून नेहमीच अशी राहून जाते. तर आजचा तुम्हाला एवढाच व्हिडिओ मी पूजेपुरता शेअर करते आणि जो संध्याकाळचा थोडासा व्हिडिओ आहे तो मात्र उद्याच्या ह्याच्यामध्ये शेअर करते. तर कशी वाटली आजची पूजा आणि आजच्या प्रसाद वगैरे मात्र मी तर दुसरा काहीच ठेवलेला नाही आहे, फक्त साखर आणि एक तुळशी पत्र त्यामध्ये टाकलेलं आहे. बस इथं आपली पूजा वगैरे झालेली आहे. इथे काय केलेलं आहे, माळ आणि जे स्वामी चरित्र सारामृत जे आपलं पुस्तक आहे ते तिथं ठेवून त्याचीसुद्धा गंध अक्षता वाहून पूजा करून इथं सर्व ठेवलेलं आहे. आणि संध्याकाळी मात्र प्रसाद आणि जी आरती वगैरे आहे ती करणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर कशा आहात? खूप गरमी आहे बाहेर आणि आभाळ पण आलेला आहे आणि आपली इथं पूजा वगैरे झालेली आहे. आज माझा पहिला गुरुवार आहे, म्हणजे पुन्हा मी गुरुवार सुरू केलेले आहेत. तर आता पूजा वगैरे झालेली आहे आपली. तर चला भेटूया संध्याकाळच्या नैवेद्य आरतीनंतर. आता वाचन वगैरे काही करणार आहे, फक्त आता पूजा करून घेतलेली आहे.